काही आवाज संघाची मैदानात येतोय. फलंदाज 4 षटक. यस स्टार्ट सर. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबळच्या युद्धाकडे वळूया. सलामी जोडी मैदानामध्ये येतोय. फलंदाज गौरव आणि प्रणय आणि पहिले षटक घेऊन काळभैरव आवाज संघाचा गोलंदाज यावेळी हर्षल. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. इथे मात्र आपण पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट मिड विकेटला डीप मिड विकेटला या ठिकाणी 2 धावांचं योगदान. 2 धावा धापलकावर. पहिला चेंडू होता. अकुट्टपणे चेंडू इथे पाहायला मिळाला. या ठिकाणी क्षेत्राची रचना जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट पॉईंट आणि कव्हर. डावखरा गोलंदाज आहे. लॉफ्टेड शॉट. या ठिकाणी मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेच्या पलीकडे येतोय आणि एक पहिला खणखणीत षटकार अंतिम सामन्यात. साई आवाज संघाचे यावेळी मात्र हा चेंडू मात्र पंच नाकुश आपले हात जमिनी समांतर करतात. दर्शवतात हा चेंडू खराब आहे. 1 धावेचा आणखीन एक योगदान इथे मिळेल. पहिली षटक मार्गस्थ मैदानामध्ये लॉंग ऑफ देखील तैनात केले. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात केले. एक लॉंग ऑन दरम्यान यावेळी हा चेंडू चांगला चेंडू. डावखरा गोलंदाज आहे. पंचांच्या डावीकडून यावेळी डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वॉरकर येतोय. पहिले षटक 4 षटकांचा अंतिम सामना. दोन्ही संघांना शुभेच्छा. बंकिमचंद्रजी चटर्जी याने लिहिलेलं हे गीत म्हणतात वंदे मातरम. या गीताने आपण समारोप करतोय. यावेळी अप्पर कट टायमिंग शॉट डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप कव्हरला हा चेंडू जाईल सीमारेच्या बळे येतोय. शानदार षटक. धावसंकर खेळताना एकूण धावा धापलकर आल्या त्या धापलकावर 15 धावा धापलकर इथे पाहायला मिळाल्या. अंतिम सामना यासाठीच केला होता का टास्क की शेवट गोड व्हावा. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काळभैरव आवाज संघाचे सर्वच आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहायला मिळालं तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. गेल्या 20 वर्षाचा या स्पर्धेला इतिहास आपल्याला पाहायला मिळाला. आणि या स्पर्धेसाठी तब्बल अभिजितजी राणे सर जे माजी ग्रामपंचायत सरपंच तथा सध्याचे सदस्य यांनी तब्बल 55,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी दिलं. दरम्यान हवेत या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कोणतीच चूक करत नाही आणि एक सुंदर झेल फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेत. कशी मी म्हणालो होतो नाणेफेक करताना की काळभैरव आवाज संघाने काल 75 धावाचा डोंगर उभा असताना 76 धावा देखील सहजगत्या पूर्ण केल्या होत्या आणि सामना जिंकला होता. कारण ताकद आहे. घरचं मैदान आहे आणि त्या घरच्या मैदानावर
ताकदवर फलंदाजी ज्याला म्हणलं जातं, इथे चौकार षटकारांची बरसात केली होती. तर दुसरीकडे साई आवाज संघाचा संघनायक म्हणाला की आम्ही वारंवार नाणेफेक हरलोय. दरम्यान कार्पेस आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी. पाहूया इथे नेमकं काय घडते आणि पंचां आणि बोट या ठिकाणी हवेमध्ये आणि फलंदाज धावचित मैदानातून, दुसरा फलंदाज बाहेर. हर्षल, परंतु त्यांनी तब्बल आपण पाहिलं तर 1 विकेट प्राप्त केला आणि 1 फलंदाज धावचीच्या रूपाने सांघिक यश पाहायला मिळाले आणि 2 गडी बाद धावफलक धावाल्या त्या 15. पहिल्या षटकाची सांगता, 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या ठिकाणी मात्र आमचे समालोचक अर्थात यश या ठिकाणी येतोय, यश मापगावकर. अंतिम दुसऱ्या सतत त्यांचा आवाज आपण ऐकणार. तर दरम्यान वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदान येतो, फलंदाज परेश नवीन फलंदाज मैदानात. 15 धावा धावफलकावर आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक घेऊन या ठिकाणी काळभैरव आवाज संघाचा अंतरिक्ष यावेळी नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय. संतोषजी भगत सरांच्या माध्यमातून एक पारितोषिक येते. गोलंदाजांनी जर समोरच्या फलंदाजाला त्रिफाचीत जर केलं, म्हणजे मालवणी भाषेत सांगायचं जर दांड्या गुल केल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि प्रबोध भगत यांनी जर डाय मारून जर म्हणजे जमिनीवर या ठिकाणी डाय मारून जर झेल घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. द्रोण प्रसाद भगत यांच्याकडून हॅट्रिकसाठी 300 रुपयाचं पारितोषिक. पहा, आज रविवार, बँका बंद, पण ATM मात्र उघडलेत आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचे. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी कार्पेस आणि चेंडूला खेळलाय. चेंडू आपण पाहतात तो गेला डीप एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर क्षेत्राची चेंडू येतोय तो म्हणतात. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात. 2 धावांनी 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावर इथे आल्यात. 4 षटकांचं यश मापगावकर यांच्या माहितीसाठी. काळभैरव आवाज या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि साई आवाज संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केलं. साई आवाज संघाच्या संघाने सांगितलं आम्ही 5 वेळा नाणेफेक हरलो, परंतु त्या ठिकाणी जिद्द आमची कायम आहे. दरम्यान या ठिकाणी तरुण खेळाडू आहे, या ठिकाणी जोशात खेळतोय. दरम्यान या ठिकाणी 1 धाव घ्यायची होती, पण तो निर्णय मात्र फिरवला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 17 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र अप्परकट आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे. कव्हरवरून डीप पॉईंटला येतोय, फेकी करतोय यष्टीच्या दिशेने आणि इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी आणि तोपर्यंत मात्र 1 धाव. 18 धावा धावफलकावर. समोर फलंदाज तयार आहे. यावी मोठा फटका डीप मिड विकेटला येतोय. गगनभेदी गगनचुंबी पुलचा फटका. षटकार 6 धावा. शानदार फटका परेशच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान. 4 षटकांचा अंतिम लढत घरच्या मैदानावर खेळताना काळभैरव आवाज. यावी हा चेंडू थोडासा लोअर फुट चेंडू जितकित म्हणता येईल. चेंडूची फेकी चांगली होती.
इथे मात्र चेंडू गेला तो मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येतो, एक धाव आणखी धावफलकावर इथे नोंदवतोय आणि पावशतक 25 धावा यावेळी धावफलकावर. दरम्यान यावी रिव्हर्स स्टेप फटका ताकदवर कव्हर पॉइंट मधून येईल, षटकार 6 धावा. एकतीस धावा आपण पाहिलं या ठिकाणी कव्हर पॉइंट मधून जो या ठिकाणी रिव्हर्सचा फटका जो आपल्याला पाहायला मिळाला, लाजवाब पाहायला मिळाला आणि या ठिकाणी 31 धावा धावफलकावर, 2 षटकं समाधी, प्रति षटकं 15.50च्या सरासरी धावा धावफलकावर साई आवाज संघाने जमवल्यात. बाद झाला होता फलंदाज, 2 फलंदाज मैदानातून परतले. या ठिकाणी हा षटकार मारतो तो फलंदाज प्रणय. सन्माननीय ज्योतिताई पवार यांना आयोजकांकडून नम्र विनंती करण्यात येईल, आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. सन्माननीय ज्योतिताई पवार यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. तरवळी आपण तिसऱ्या षटकाकडे. धावा धावफलकावर 31, प्रति षटक 15.50. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून यातील ज्योतिताई पवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी देखील येऊन आसनं व्हायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज पराग. हॅट्रिकसाठी द्रोण प्रसाद भगत यांच्याकडून हॅट्रिकसाठी 300 रुपये पारितोषिक, विकेट हॅट्रिक प्रत्येक गोलंदाजाला असेल. क्षेत्रक्षम बदल होते. गोलंदाज पराग यावी चेंडू गली क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक यावी चेंडूवर आहेत. इथे मात्र खूप मोठी चूक करतोय. इथे क्षेत्ररक्षक चेंडू पकडेपर्यंत 2 धावा सहजगत्या इथे पूर्ण केली गेल्या. 2 धावांचं योगदान मिळालं ते साई आवाज संघाला. 2 धावा मिळतात त्या फलंदाज यावी परेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9 आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 33. यावेळी त्रिफळाची फलंदाज या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी साई आवाज संघाने गमावला. फलंदाज या ठिकाणी परेशची खेळी समावतोय, ज्याने 1 षटकाच्या मधून 9 धावांचं योगदान दिलं. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येईल, फलंदाज अजय. तशा ज्योतिताई पवार यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाकडे आपण वळणार आहोत. नवीन फलंदाज मैदानात येतोय. तेहतीस 33 धावा. गोलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने नवीन फलंदाज येतोय अजय. अजय या ठिकाणी बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, हवेतून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने. या ठिकाणी मध्ये यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडू सांगतात. 33 धावा धावफलकावर. 33. पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. दरम्यान
पुन्हा एकदा पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे मात्र एक चोटी दाबण्याचा प्रयत्न अंगाशी येईल आणि फलंदाजाला मात्र मैदानातून परतावं लागेल. याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. धावचित, फलंदाज बाद, चौथा धक्का. च्या माध्यमातून 0 धावसंख्येवर परतलेत. धावफलकावर धावा 33 आहेत आणि या दरम्यान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय ज्योतिताई पवार या नुकत्याच येथे आल्या. त्याने या आपल्या क्रीडा स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपये देणगी दिली. आम्ही त्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत, कारण प्रत्येकाचं योगदान इथे आपल्याला पाहायला मिळालं. तन, मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न होते आणि 20 वर्षाचा या स्पर्धेला अनुभव, या मैदानाचा अनुभव आणि या ठिकाणी आलेल्या अनेक मान्यवरांनी या ठिकाणी दिले. ज्योतिताई पवार यांनी देखील 2000 रुपयाची देणगी दिली. ग्रामपंचायत सदस्य आवास, त्यांचा हार्दिक आभार. वळीया मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदान येतोय सागर. यावी चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलात. शेत चेंडूवर येतोय, कोणती धाव येत नाही. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज यावी कोण आहे तो गोलंदाज? पराग भगत. 33 धावा दाखल करा. आतापर्यंत 4 फलंदाज गमल्यानंतर आली धावसंख्या. साई आवाज. या संघाची रिव्हर्स स्वीप, फटका हवेत आहे. कव्हर पॉईंटवर शेतशे चेंडूवर येतोय. झेल मात्र काही पकडू शकले नाहीत आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला मिळतोय ते जीवदान. 2 धावा. धावफलकात वाढेल 35 आणि दोन प्रसाद भगत यांच्याकडून परागसाठी जो गोलंदाज आहे, ज्याने चांगली गोलंदाजी केली, त्याला 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे. तर 2 धावा मिळतील. 35 धावा धावफलकावर. षटक समाप्त होते. परागचं गोलंदाजीचे पृथक्करण जर आपण या ठिकाणी चांगली गोलंदाजी त्याने केली आणि वाढणारी धावसंख्या होती ज्याला वेगाने जात होती साई आवाज संघाची, त्याला लगाम त्यांनी घातलं. शेवटचे षटक असेल आणि या पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं योगदान साई आवाज संघाच्या माध्यमातून मिळेल, कारण त्यांचे आत्तापर्यंत 4 फलंदाज गमावलेत आणि धावा धावफलकावर आल्यात 35. शेवटचे षटक. तर निर्धाव षटक जर फेकलं गेलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दोन प्रसाद भगत यांच्याकडून प्रत्येक वेळी 100 रुपये आणि संतोष भगत सरांच्या माध्यमातून निर्धाव षटक म्हणजे मेडन षटक दाखलं तर हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय, त्याला जयेश चुनेकर यांना 1000 रुपये. मी मगाशी म्हणालो की ATM बँका बंद आहेत, ATM मात्र आमच्या इथे आलेल्या पाहुण्यांचे याने निश्चित उघडलेत हे तुम्हाला पाहायला मिळतात. डावकर फलंदाज समोर आहे. 35. या ठिकाणी फटका हवेतून 2 क्षेत्रामध्ये चेंडू मात्र सीमार डीप साईडला आला. हा सुंदर फटका, चौकार 4 धावा. जाऊन पोचते. 4 बाद 39, चौकार या ठिकाणी सागर आणि गोलंदाज शेवटचे षटक फेकतोय जयेश चुनेकर. तर सन्माननीय दरम्यान यावी पुन्हा एकदा शेतशेक चेंडूवर येतोय. काय झेल घेतलाय जबरदस्त इथे. जो झेल घेतला 5वा फलंदाज साई आवाज संघाने या ठिकाणी गमावलाय. धावफलकात धावा 39. सागर मैदानातून परतले आणि जयेश चुनेकर यांना 1 चौकार निश्चित आला, पण विकेट मिळाले त्यामुळे इथे 100 रुपयाचं पारितोषिक.
द्रोण प्रसाद भगत यांच्या माध्यमातून अंतिम सामना आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दीपक. दीपक यावेळी नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर. शेवटचं षटक आहे. यावेळी हवेत आहे पण क्षेत्ररक्षक कव्हरला आहे. सुरेख झेल घेतला गेला आणि आणखीन 100 रुपयाचा पारितोषिक द्रोण प्रसाद भगत यांच्या माध्यमातून आतापर्यंत 200 रुपये गोलंदाज जयेश चुनेकर यांना. आतापर्यंत साई आवाज संघाने गमावले आहेत. 39 धावा दाभोलकर इथे आलेले आहेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते जयेश चुनेकर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूत चौकाराला हिंमत हारली नाही, मात्र 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाहूया अंतिम फेरीत एखादा विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज या ठिकाणी जयेश चुनेकर यांना यश मिळेल का? कारण आता मग 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात, सलग 3 विकेट घेणारे गोलंदाज पाहिलेत. शुभेच्छा आहेत. या ठिकाणी मात्र बॅट अँड चेंडू संपर्क नव्हता, यष्टीचा वेध आणि इथे मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये 1 धावेसाठी. 40 धावा 40 धावा दाखल करायला आहेत. 1 धावेचं योगदान इथे मिळालं ते फलंदाज अजयला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. प्रति षटक 10ची सरासरी साधारणतः धावसंख्या धावफलकावर साई आवाज संघाने नोंदवले. खरं तर काळभैरवची आवाज, साई आवाज दोन्ही आवाज गावातले संघ. आवाज म्हणलं की महाराष्ट्रातली अतिशय मोठी यात्रा नागेश्वराची अर्थात ते पाहायला मिळतं. या परिसरामध्ये जोगेश्वरी मातेचं मंदिर, श्री गणपती बाप्पाचं विघ्नहराचं मंदिर आणि त्याचबरोबर काळभैरवचं मंदिर ही खास आवाजची ओळख आहे. आवाजची यात्रा त्यानंतर कणकेश्वरची यात्रा ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेले अर्थात 2 दिवस अनेक भाविक तुम्हाला अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येताना पाहायला मिळतात. वळूया आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येईल तर या ठिकाणी प्रणय 1 षटकारच्या माध्यमातून 11 धावसंख्येवर खेळतोय. क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणला गेला. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्स सेप. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी नाही आहे. कव्हरला डीप कव्हर मधून चेंडू जाईल सीमारेच्या पुढे येतो. एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. धावा 44. पुढचा चेंडू फुलटॉस होता. फ्रंट फुटवर चेंडूला पद्धत आली ते पाहायला मिळालं. चेंडू गेला लॉंग ऑफला. शेतीशेत चेंडू येतोय. दुसरी दाखवण्याचे प्रयत्न. इथे मात्र आपण बाळात या ठिकाणी फलंदाज धावचित असेल आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. साई बाद 25 धावा दाभोलकर नोंदवल्या. जयेश सोनेकरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. मात्र 2 चौकार 10 थांबू शकले. 10 धावा इथे मिळाल्या. फलंदाज विचार आपण केला तर गौरवने सलामीला आहेत. साई आवाज संघाचा 14 धावा दाभोलकर नोंदवल्या. प्रणयने नाबाद राहत 1 षटकार 1 चौकामध्ये 16 धावांचं योगदान दिलं आणि अशा प्रकारे 25 धावा जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष्य. 55,000चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि भविष्याचा मानकरी कोण ठरणार? काळभैरवची आवाज की साई आवाज? याचं उत्तर आपल्याला मिळेल. खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा काहीशा विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत आमचा अर्थातच समालोचक ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान पाहायला मिळते यश मापगावकर यांचा आवाज ऐकू. पण जाऊयात तोपर्यंत आपण डीजेकडे.
मान्य काका मद्रे सर यांचा मी आभार प्रदर्शित करेन, कारण आजचा दिवसभर त्यांनी संपूर्ण समोरची जबाबदारी त्यांच्यावरती स्वीकारली आणि काही वैयक्तिक कारणामुळे मी या ठिकाणी नव्हतो आणि पूर्ण भार त्यांनी आपल्यावरती घेतला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आणि सामन्याला सुरुवात करण्याआधी एक बुलेटची चावी ही आम्हाला मिळालेली आहे। जर कोणाची चावी या ठिकाणी हरवली असेल तर आमच्याकडे आहे, ती चावी घेऊन जा। शौर्य तुझं पुढे पाहून, शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य रक्षक ही भूमिका पार पाडली, छत्रपती संभाजी महाराज, आणि या गावाचं ग्रामदैवत काळभैरेश्वर याला वंदन करून मी यश मापगावकर आपल्या सर्वांना घेऊन जातोय। काळभैरेश्वर क्रीडा मंडळ आवास यांनी आयोजित केलेल्या या भव्य दिवस स्पर्धेच्या शेवटच्या सामन्याकडे याचसाठी केला होता तो अट्टहास। या मैदानावरती जर आपण बघितलं तर काळभैरेश्वर क्रीडा मंडळ आवास संघ मैदानावरती उतरलाय, दुसऱ्या बाजूला साई आवास, म्हणजे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी ही आज आवास गावामध्ये कन्फर्म आहे। जर आपण विचार केला तर या ठिकाणी जयेश चुनेकर, त्याबरोबरीने नॉन स्ट्राईक एंड वरती विशालला आपण या ठिकाणी बघतोय। करूयात आपण सुरुवात। पहिला चेंडू मैदानावरती येईल, फलंदाज आहे तयार। पहिल्या चेंडूवरती गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नाही, थांबावं लागेल, थोडासा विचार करावा लागेल। विशाल आणि जयेश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, एका षटकामध्ये 2 षटकार मारले, लागोपाठ 2 षटकार आले। सन्मान्य नथुरामजी भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, आणि जर षटकारांची हॅट्रिक साध्य केली तर द्रोण प्रसाद भगत यांच्या माध्यमातून 300 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल। याची दखल दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी घ्यायची आहे। या वेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय। पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना एक अत्यंत सर्वोत्तम मॅच प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते। धावफलकावरती 46 धावांचं आव्हान उभारावं लागेल। हे पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे, गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट करेल। या वेळचा फटका विशालच्या बॅट मधून बँग ऑन बँग ऑन बँग ऑन 6। जर मैदानावरती आला तर नथुरामजी भगत यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक, आणि अजून 2 षटकार आले तर द्रोण प्रसाद भगत यांच्याकडून 300 रुपयांचं पारितोषिक मिळेल। 7 धावा आल्यात, 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे। 25 धावा बनवल्या होत्या साई आवाज संघानं। सौरभ गव्हाणकर आपण पाहिलं होतं की या सामन्यामध्ये तो अनुपस्थित होता। चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहे। सर्वात मोठी विकेट या ठिकाणी, टेक अप फॉर दिस, कम ऑन डीजे। षटक मित्रांनो मैदानावरती सुरू आहे, धावफलकावरती धावसंख्या जमलेली आहे, त्या म्हणजेच 7 धावा। सुमित भगतने जर लागोपाठ 2 षटकार मारले तर नथुरामजी भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक। सेन्सिबल खेळावं लागेल, जयेश चुनेकर कडे ती कॅपॅसिटी आहे, जयेश चुनेकर चांगला खेळू शकतोय, मात्र प्रतिस्पर्धी संघाने काय जबरदस्त रणनीती आखली। षटक क्रमांक 1 प्रणयच्या माध्यमातून 46 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे। आतापर्यंत धावा आल्यात 7, प्रणयने 1 विकेट मिळवली।
सुरुवातीला आलेला फलंदाज विशाल मैदानावरतून परतला आणि आता मात्र त्याचाच भाऊ या ठिकाणी आपण बघतोय सुमित मैदानावरती उतरलाय। गेले कित्येक वर्ष जर आपण विचार केला सुमितने या संघामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। स्कोरबुक वरती आपण बघतोय धावफलकावरती धावसंख्या 8 धावा 8 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीनं या धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत। चांगला प्रयत्न आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडू आलेत 1 टू गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून। बॅटची कडा सर्वात मोठी विकेट जयेश चुणेकर परतेल माघारी। बनल्यात 8 महत्वपूर्ण खेळाडू बाद सलामीसाठी आलेला विशाल आणि जयेश चुणेकर मैदानावरतून परतलाय आणि आता मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी फायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश दिमागदार मिळवला केबी आवाज संघानं। मात्र या चषकावरती आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना एक वेगळं दडपण आहे, एक वेगळा दबाव आहे। मात्र आज ती खरी संधी आहे की मैदानावरती दाखवायचं की आम्ही कसे खेळतो आणि गावासाठी कसे प्रयत्न करतो। लागोपाठ 2 चौकार आले तर सन्मान्य नथुरामजी भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक। धावफलकावरती 8 धावा होत्या, पहिलं षटक संपलं। 18 चेंडूवरती धावाव्यात 38 धावांची रिक्वायरमेंट प्रति षटकामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 8 2 विकेट या ठिकाणी गमावल्या। गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा प्रणय पाहायला मिळेल। स्वीप मारण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगच्या रिजनला, धाव मिळेल 1 आणि 1 धाव या ठिकाणी पूर्ण सुद्धा केली गेली आहे। धावा आल्यात 9। या षटकावरती सुद्धा जर आपण पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील प्रति षटकामध्ये जर आतापर्यंत विचार केला। अकरा 11.33च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या, पण षटकामध्ये धावा आल्या 8। हे षटक मैदानावरती सुरू आहे। प्रणय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, यावेळेस मात्र फलंदाज परतेल माघारी बॅक टू द पॅव्हेलियन। चला बोलूयात आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेला प्रबोध बघत आलाय। गेल्या दिवसामधील तो हिरो काळावर्ष आवाज संघाचा तारणा ठरला होता, संकट मोचक ही भूमिका काल दाखवली होती, आज खेळावं लागेल। यावेळेचा चेंडू प्रणय देखील चतुर आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे। प्रणयने जर हॅट्रिक प्राप्त केली तर अजित खान यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक हे आमच्यापर्यंत आलंय, धन्यवाद सर। गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय तर प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली। चांगला प्रयत्न केला, चांगला प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला, चांगला फटका या ठिकाणी आला होता। सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न, या 2 धावा आल्यात। धावफलकावरती धावा येतात 11।
2 चेंडू या ठिकाणी अद्याप बाकी असतील. प्रबोध भगत, सर्वांच्या नजरा आज प्रबोध भगत वरती आहेत. चांगला प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करेल शॉर्ट मिड विकेट वरून. क्षेत्ररक्षक आहे, एका धाब्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धावा पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी सफलरित्या या 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, कारण एका धाब्याला 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता प्रबोधची असणारी शरीरयष्टी मात्र फिटनेस सुद्धा या ठिकाणी दाखवलाय. षटक क्रमांक आपण दुसरा बघतोय. 2 षटकं मैदानावरती या ठिकाणी पूर्ण झाली. धावा बनल्या 13. 12 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे 33 धावांची. जर आपण बघितलं तर मैदानावरती सुमित आहे आणि सुमितने जर विचार केला ना या ठिकाणी काका, तर गेल्या 3 वर्षाआधी जो सामना झाला होता 2 ते 3 वर्षाआधी सुद्धा सुमित सेमीफायनल फायनल मॅचमध्ये जबरदस्त खेळतो. काही वेळा त्याला पाठी ठेवलं जाते याच कारणासाठी. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नजरात सुमितवरती आहेत, प्रबोधवरती आहेत. कारण घरचा प्रेक्षक वर्ग म्हटल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मैदानावरती संचारते. कारण साई आवास आणि केबी आवास हे दोन्ही संघ एका गावातील, त्यामुळे प्रत्येक संघाचा हा चाहता वर्ग या ठिकाणी या सामन्यावरती नजरा रोखून आहे की आमच्या संघानं जिंकावं असं प्रत्येक त्या चाहत्याला वाटतं. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येतोय अजय. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी तिसरा. 2 षटकांमध्ये 33 हव्यात. या वेळेचा फटका डी बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड लाईन शॉट वरून सीमारेषा पार येतोय षटकार. आता मात्र हल्ला बोल केलाय. मी म्हटलं होतं की सुमित भगत आणि चेंडू नाही बघत, जर त्याच्या स्लॉट मध्ये असेल तो चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर मारतो. व्हॉलेंटियर्स या ठिकाणी सज्ज राहा. चेंडू मैदानावरती लवकरात लवकर द्या. पहिल्या चेंडूवरती केलाय प्रहार, दमदार फटका, षटकार. धावफलकावरती धावसंख्या बनल्यात आता मात्र 19. स्विच हिट का फटका, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है मेरे दोस्त. आवाज गावाला फार मोठी बैलगाडी क्षेत्राची परंपरा काका, आणि तेच या ठिकाणी आपण या ठिकाणी जरूर उल्लेख करूयात. धावफलकावरती 23 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. सुमित भगत हा कलात्मक खेळाडू आहे, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक बिल्ड करतोय, इम्प्लिमेंटेशन आहे. या वेळेचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून इशारा ओ नो. सुमितला माहिती आहे चेंडूवरती 6 लिहिल्या होत्या. हा फुलटॉस चेंडू होता, कारण जर विचार केला तर गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. आता अजयला विचार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. विकेट घेणं एकमेव पर्याय साई आवाजकडे उडलाय. कारण जर आपण पाहिलं तर पार्टनरशिप बिल्ड झाली. आता पार्टनरशिप ब्रोक करावी लागेल अजयला. काय झालंय, काय चुकतंय याच्यावरती विचार करून इम्प्रूव्हमेंट दाखवावी लागेल. कडे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या अजयच्या माध्यमातून येणं महत्त्वाचं आहे. सुमित भगत काय जबरदस्त खेळतोय, फ्रीट मैदानावरती असेल लक्षात ठेवा.
फ्री हिट मित्रांनो, फ्री हिट मैदानावरती आहे, फ्री हिट मैदानावरती आहे. जरूर या ठिकाणी अपील चांगली होती, मात्र फ्री हिट मैदानावरती होता. अजय, चांगला प्रयत्न तुझ्या माध्यमातून. तीन चेंडू अद्याप बाकी आहेत. स्कोरबुक वरती धावा बनल्यात 25. 46 धावांचं आव्हान उभा राहायचं आहे. मॅच अतिशय टफ आहे. 9 चेंडू 21. समीकरण आता स्पष्ट होत आहे. प्रबोध भगत या ठिकाणी आधी या सामन्यांमध्ये ठरला होता हिरो, मात्र परत एकदा सिद्ध करावं लागेल. गेल्या मॅचचा परफॉर्मन्स तुम्हाला या सामन्यामध्ये विजयी करून दाखवणार नाहीये. या मॅचमध्ये खेळावं लागेल, आत्ता खेळावं लागेल. फलंदाज प्रबोध भगत, बॅक टू द पवेलियन. कम ऑन. वर्ष मी समालोचन करत आहे. एकवीस धावाव्यात. समीकरण पुन्हा बदलतात काका या मॅच मध्ये आपण बघतोय. चेंडू राहिलेत आता मात्र केवळ या षटकामधील एक. 7 चेंडू 21 हे समीकरण आहे. हा फटका जरूर या ठिकाणी येतोय. डीप मिड क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे तैनात. धाव मिळाली. एक षटक येईल आणि धावांची गरज आहे, त्या म्हणजेच 20 धावा. काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक अजयच्या माध्यमातून आला. तेरा धावा जरूर आल्यात. एक षटकार लगावून एक चौकार येऊन या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं 6 चेंडूवरती धावाव्यात 20 धावांची रिक्वायरमेंट आहे. स्ट्राईक वरती आहे सुमित. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल रोहन. साई आवास विरुद्ध केबी आवास. द बिग बॅटल बिगिन्स हिअर. द बेस्ट वर्सेस बेस्ट. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दीपक. केबी आवाजचं भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे असा फलंदाज मैदानावरती सुमित भगत. त्याने आतापर्यंत एक षटकार एक चौका जरूर लगावलाय. 6 चेंडूवरती 20. मॅच इज ऑन. सबमरीन चेंडू पडल्यानंतर खाली थांबला. 5 चेंडूवरती आता मात्र धावा हव्यात 20. कॉन्सन्ट्रेशन आपण बघतोय मैदानावरती पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय सुमित. आणि गोलंदाजचं कौतुक, पहिल्या चेंडूवरती धाव आली नाही. 5 चेंडूवरती 20 हव्यात. बॅक टू बॅक 2 चेंडू आता आलेत निर्धाव. दडपण आहे, दबाव आहे. सुमित भगत मैदानावरती उभा आहे. 4 चेंडू 20. यावेळेस हा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला स्थित. धाव केवळ घेतली 1. 3 चेंडूवरती 19 पाहिजेत. रोहन भगत मैदानावरती आहे. 3 चेंडूवरती 19. षटक क्रमांक काका जर आपण विचार केला तर दुसरं
जे 5 धावांचा आलं टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच म्हणूयात. अजूनही जर आपण विचार केला तर 3 चेंडूवरती धावाव्यात 19. यावेळेस मात्र सर्वात मोठ्या विकेटचा पतंग रोहन भगत बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. आल्या होत्या षटक क्रमांक 2 ज्यामध्ये 5 आल्या होत्या. षटक क्रमांक 3 ज्याच्यामध्ये 13 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू असताना चेंडू राहिलेत केवळ या ठिकाणी. सर्व ग्रामस्थांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धावफलकावरती आपण ज्या ठिकाणी बघितलं डॉट चेंडू आला. एक चेंडू आणि 19 धावांची गरज. हा सामना जर आपण बघितला तक्षशिलेचा साई आवाज संघानं आपल्या ताब्यामध्ये आपल्या खेम्यामध्ये घेतलाय. चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या पूर्णतः स्पर्धेमध्ये बघायला मिळाला. हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे साई आवाज संघाने. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय. कम ऑन डीजे मास्टर. जबरदस्त खेळला. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याचं योगदान. आणि विनंती करतोय काकांना की आपण